नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सुपर संडे. आज आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड या दोन्ही टीममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनलची मॅच होत आहे. आणि या मॅच रिलेटेड चर्चा करण्यासाठी प्रसिद्ध क्रिकेट रसिक आहेत. तर आपण त्यांच्याशी या मॅच रिलेटेड चर्चा करूयात. सर, आपलं नमस्कार आहे. तर आज इंडिया वर्सेस न्यूझीलंड ह्या दोन टीममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच होत आहे. तर तुम्ही किती एक्सायटेड आहात? खूप एक्सायटेड आहे, कारण खूप दोन्ही तुल्यबळ टीम फायनलमध्ये पोहोचलेले आहे. तसं बघायला गेलं तर कोणी कुणाला वरचढ नाही. त्यामुळे ही खूप टफ मॅच होईल आणि क्रिकेट रसिकाला आनंद देणारी मॅच होईल असं मला वाटतं. बरं, दोन्ही टीमचं जर तुम्ही ऑन पेपर बघितलं तर दोन्ही टीम तुल्यबळ आहात. तर थोडं तुम्हाला वाटते काय, म्हणजे इंडिया किंवा न्यूझीलंडला थोडंसं प्लस पॉईंट आहे कोणत्या ह्यामध्ये? मला वाटते फक्त दुबईच्या खेळपट्टीकडे बघून इंडियामध्ये 4 स्पिनर आहेत. हां, आणि चांगल्या प्रकारे शर्मानं हँडल केलेलं आहे त्यांना. तर थोडासा किंचित वरचढ इंडिया टीम दिसते. अदरवाईज तसे तुल्यबळ एकमेकाला आहेत ते. बरं. पण थोड्या प्रमाणात इंडियाला प्लस पॉईंट दिसतोय. ओके. तर तुम्ही जर ऑन पेपर जर चेक केलं तर तुम्ही दोन्ही टीमची बॅटिंग, म्हणजे न्यूझीलंडची बॅटिंग थोडीशी किंचितसा त्यांना एज आहे बॅटिंग कम्पेअर केलं तर. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आजच्या मॅचमध्ये कितीपर्यंत स्कोर होऊ शकतो फर्स्ट इनिंगला? फर्स्ट प्लेइंग टीम 260 to 70 मॅक्झिमम. ओके. पण तसं तुम्ही म्हणताय तसं जरी तुल्यबळ असेल तरी इंडियाकडे थोडंसं बॅटिंगमध्ये असा ॲडव्हान्टेज आहे की काही गिल सारखे, अय्यर सारखे नवीन प्लेयर आहेत. आणि रोहित शर्मा आणि आपला विराट कोहली याच्यासारखे जुने, म्हणजे अनुभव आणि नव खेळाडू हे याची जरा चांगली ही आहे. तर त्याप्रमाणे इंडियाला थोडासा ॲडव्हान्टेज वाटतोय असं मला तरी वाटतं. दोन्ही टीमची जर गोष्टी हे केलं तर न्यूझीलंड के सँटनर नावाचा त्यांचा कॅप्टन आहे, तो एक प्लस पॉईंट आहे तिकडं. तो एक खूप चांगला स्पिनर आहे. आणि इंडियाच्याकडे तुम्ही गेलं तर तुम्ही वरुण चक्रवर्ती मिस्ट्री स्पिनर आहे. तर तुम्हाला काय वाटतं दोन्हीमध्ये कोणी थोडंसं सरस ठरेल? मला वाटतं वरुण चक्रवर्ती सरस ठरेल. तसा सँटनर हा इंटरनॅशनल फेम खेळाडू आहे. ओके. आणि कुठल्याही खेळपट्टीवर चांगला तो फिरवतो. परंतु ह्या स्पेशली दुबईच्या खेळपट्टीवर मला असं वाटतंय की वरुण चक्रवर्ती आणि थोडंसं जडेजा, कारण तो एक असा प्लेयर आहे की जो कुठल्याही खेळपट्टीवर इफेक्टिव्ह ठरतो. त्यामुळे थोडंसं, आणि त्यांच्याकडे तसं बघायला गेलं तर क्लास प्लेयर तेवढा एकच आहे सँटनर. ओके. आणि इंडियाकडे तसे 3-4 एकामेकाला ऑप्शन, म्हणजे समजा एखाद्याला जर मार पडत असेल तर लगेच आपल्याला दुसरा ऑप्शन आहे. त्यांच्याकडे थोडंसं बॉलिंगला, स्पेशली स्पिनरला थोडंसं ऑप्शन कमी आहेत असं मला वाटतं. ओके. या मॅच रिलेटेड पाकिस्तानचा तेज जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरनं कमेंट केले की ही मॅच न्यूझीलंड जिंकेल. त्यांनी असं सोशल मीडियामध्ये हे केले की या मॅचमध्ये न्यूझीलंड यायच्या, न्यूझीलंड ही मॅच जिंकू शकतं. तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? हे बघा, शेवटी हा प्रत्येकाचा आपला वैयक्तिक पॉईंट असतो. तो कुठल्या पद्धतीने विचार करतो, प्रत्येकाचा फोकस हा वेगळा असतोय. परंतु तसं होईल असं मला तरी वाटत नाही. ओके. मॅच ही टफ होणार. जो चांगला खेळेल तो जिंकेल, पण थोडंसं एक 5% चान्स इंडियाला जास्त आहे, 45-45. ओके. पण तुम्ही पाहिलाच WTCची फायनलची मॅच होती टेस्टची. तर ती त्या मॅचच्या वेळी पण इंडियाने ती मॅच हरली होती. मग तुम्हाला इंडियावर सध्या प्रेशर आहे असं तुम्हाला वाटतं का इंडियन टीमवरती मॅचचं? नाही, आता ती हिस्ट्री झाली, तसं इतिहास जमा झाले. त्याच्यानंतर आता आपण वर्ल्ड कप 2020चा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि स्पेशली ह्या करंट मॅचमध्ये इंडिया ही अनबिटन टीम आहे. जे कुठेही इंडिया बाबा अगदी घासून जिंकलेली आहे किंवा अगदी टफ मॅच झाली असं काही नाही. सगळे 6-6 विकेट राखून वगैरे जिंकलेले आहेत. त्यामुळं तसं काही वाटत नाही. त्याचा परिणाम, वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेटचा परिणाम या मॅचवर होईल असं काही वाटत नाही. ओके. इंडियन टीम चॅम्पियन होईल की नाही? डेफिनेटली होण्याची शक्यता जास्त आहे, कारण तेवढी इंथुझिझम पब्लिकमध्ये पण आहे, पण त्याच्यापेक्षा स्पोर्ट्समध्ये, सगळ्या स्पोर्ट्सच्या क्षेत्रामध्ये पण आहे. आणि बहुतेक आज संध्याकाळी दिवाळी साजरी होण्याची शक्यता जास्त वाटते. म्हणजे आज पूर्ण भारतीयांसाठी एखादा सण किंवा उत्सव असतो अशीच अशा प्रकारची. आणि आता तुम्हाला एक मॅच जशी स्टार्ट होईल, तुम्हाला हळूहळू रस्त्यावरची गर्दी कमी दिसेल आणि संध्याकाळी तुम्हाला एकही माणूस रस्त्यावर दिसण्याची शक्यता फार कमी आहे. सगळेजण घरामध्ये येतील आणि मग मॅच संपल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन होण्याची शक्यता जास्त वाटते. हो, सकाळी मी पण बाहेर बघून आलो तर
बाहेर बघितलं तर गर्दी ही सकाळी खूप होती आणि लोकांचा प्रयत्न होता की दुपारी 2च्या आत पूर्ण कामं आटपून आपलं बाकीच्या तयारी लागणं म्हणजे मॅचची. आणि लोकांनी प्लॅन्स केलेत कसं काही लोकांना मोठ्या स्क्रीनवर मॅच बघायची आहे, काही लोकांनी हॉटेल्समध्ये टेबल बुक केलेत. तर तसं तुमचा काय प्लॅन आहे, तुम्ही कशा प्रकारे मॅच पाहणार आहात? आम्ही सर्व फॅमिली मिळून घरामध्येच, परंतु सगळ्यांनी सकाळची कामं सकाळी आटपून 2 पर्यंत सर्व आटपून 2-2:30 वाजता पूर्ण याच्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र मिळून मॅच बघण्याचा आणि मॅचचा आनंद घेण्याची अशी प्लॅन केलेला आहे. आता ही जी मॅच आहे ती दुबईमध्ये आहे आणि इंडियन टीम सर्व मॅचेस दुबईमध्ये खेळली. तर तुम्हाला काय वाटतं, इंडियन टीमला थोडासा ॲडव्हान्टेज आहे का त्या ग्राउंडचा थोडासा तुम्हाला वाटतं? तसं बघायला गेलं तर असं थोडा चान्स तो पण आहे, कारण कुठे त्यांना विमान प्रवास करावा लागला नाही, रेस्ट झाली आणि वातावरणाची वेळ. पण दुबईचं वातावरण थोडंसं विचित्र आहे, मध्येच वातावरण चेंज होतं, त्यामुळं तसा फार फरक पडणार नाही, पण 1 or 2% हा थोडासा प्लस पॉईंट इंडियाला आहेच. बरं, आजची मॅच आहे तर तुम्हाला काय वाटतंय, न्यूझीलंड टीममधली तुम्हाला 2 बॅट्समॅनची नावं सांगा की तुम्हाला वाटतं आज की प्लेयर ठरतील? एक तर त्यांचा फिलिप्स जो प्लेयर आहे तो फिलिप्स, तसा हां. इतका चाललेला नाही, पण ओके. मला वाटतंय आज तो ओके. चालण्याची शक्यता आहे. आणि सँटनर तर डेफिनेटली त्यांचा की हे 2 प्लेयर चालतील असं मला तरी वाटतं. ओके. तर समोर इंडियन टीम आहे, तर इंडियन टीममध्ये सध्या फॉर्ममध्ये तुम्ही पाहिलं असेल रोहित शर्मा खूप फुल फॉर्ममध्ये आहे, श्रेयस अय्यर फॉर्ममध्ये आहे, हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये आहे. तर तुम्हाला आजच्या टीममध्ये बॅटिंगची कमान कोण सांभाळेल? मला तर वाटतं शुभम गिल. शुभमन गिल. आणि बॉलिंगमध्ये कोण? बॉलिंगमध्ये अर्थातच मिस्ट्री स्पिनर मिस्टर स्पिनर Yes. वरुण चक्रवर्ती. वरुण चक्रवर्ती. ओके, म्हणजे वरुण चक्रवर्ती की फॅक्टर ठरू शकतो आज. येस येस ठरणारच, कारण तो आहे ना समोरच्याला अंदाज लागू देत नाही की मी काय प्रकारचं बॉल करणार आहे. मागच्या T20 म्हणजे T20 वर्ल्ड कपमध्ये त्यावेळी वरुण चक्रवर्तीला आज सर्वांनी की प्लेअर केलं होतं, पण त्यावेळी तो फ्लॉप झाला होता. मग तुम्हाला किती पर्सेंट चान्सेस वाटतात की बाबा वरुण चक्रवर्ती सक्सेस होईल असं? आता तुम्ही बघितलं असेल, आता गेल्या 3-4 मॅचमध्ये तो डेफिनेटली त्यानं असं परफॉर्म केलं की तो डेफिनेटली आज परफॉर्म करणार, त्याची 100% गॅरंटी वाटते मला. टीम तुल्यबळ आहेत, पण तुम्ही पर्सेंटमध्ये जर द्यायचं झालं तर तो कोणत्या टीमला किती पर्सेंट देऊ शकता सर तुम्ही? इंडिया 55% आणि न्यूझीलंड 45%. ओके, म्हणजे तुम्हाला थोडंसं इंडियाला एज वाटतोय. इंडियाला